नागपूर मनपाच्या अलीकडेच झालेल्या सर्वसाधारण सभेत गुप्त पद्धतीने प्रस्ताव मंजूर करण्यात आल्याचा गंभीर आरोप विरोधकांनी केला आहे। मनपात सत्ता पक्ष भाजपने लोकशाहीची पायमल्ली करत हा प्रस्ताव मंजूर केल्याचा आरोप विरोधी पक्षनेत्यांनी केला। हा प्रस्ताव झोननिहाय प्रभाग रचनेत बदल करण्यासंदर्भात असून त्याचा थेट परिणाम शहरातल्या नागरिकांवर होणार असल्याचा दावा विरोधकांनी केला। मनपाचे विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर यांनी पत्रपरिषद घेऊन हे आरोप केले। शहरातील एकमेव मंगळवारी झोनमध्ये काँग्रेसचा सभापती होण्याची शक्यता असताना त्या ठिकाणी ही सत्ता पक्षाचा सभापती बसवणं हा या प्रस्तावामागचा मुख्य उद्देश असल्याचं महाकाळकर म्हणाले। सभेदरम्यान गुप्त माहितीच्या आधारे हा प्रस्ताव नियमांना डावलून केवळ बहुमताच्या जोरावर मंजूर करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला। तसंच झोनमधील प्रभाग बदलण्याची मागणी नेमकी कोणत्या सदस्याने केली याची माहिती देण्याची मागणीही विरोधकांनी केली। यासोबतच महापौर आणि मनपा सचिवांना निवेदन देत प्रभाग बदलण्यासंदर्भातील नियमांची माहिती मागवण्यात आली असल्याचं महाकाळकर म्हणाले। या प्रकरणात समाधानकारक उत्तर न मिळाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला। आणि ह्या विषय पत्रिकेमध्ये विषय क्रमांक जो 10 होता, त्या 10मध्ये की नुकत्याच ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकामध्ये ज्या झोनमध्ये जे प्रभाग रचना होती आणि त्याच्याच माध्यमातून ह्या निवडणुका घेण्यात आल्या आणि ती प्रभाग रचना तशीच राहावं ह्याकरता कदाचित त्याला मंजुरी देण्यासाठी म्हणून हा विषय त्या दिवशी ते विषयपत्रिकेत आला असेल। परंतु महापौरांनी हा विषय मंजूर करून घेताना सूचनेच्या आधारे हा विषय मंजूर करत आहे असं जेव्हा त्यांनी म्हटलं तेव्हा आम्ही त्यांना विनंती केली की बा सूचनेचं वाचन आपण करावं, परंतु कुठल्याही प्रकारच्या सूचनेचं वाचन न करता यांनी हा विषय मंजूर केला। ज्या झोनमध्ये जे प्रभाग आहे हे तसेच राहावे याकरता आम्ही जर महापौरांनी आमच्या विनंतीला जर मान दिला नाही तर येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही आंदोलनसुद्धा करणार।